श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर अधिक मासमध्ये कोणती कामे करावी आणि कोणती कामे टाळावीत? तर सर्वात आधी या महिन्याला अधिक मास, मलमास इत्यादी नावाने देखील संबोधले जातात. या काळात सर्व शुभ कामे प्रतिबंधित असतात, जेणेकरून भौतिक आनंद प्राप्ती होते. ते सर्व कामे या महिन्यात निषिद्ध असल्यास शब्द सांगितले गेले आहे. उदाहरणार्थ साखरपुडा किंवा साक्षगंध, लग्न, जावळ घर बांधणी, गृहप्रवेश, काही कामासाठी जमीन, वाहने, दागिने विकत घेणे, संन्यास किंवा शीर्ष दिशा घेणे, नववधूंचे गृहप्रवेश, देवीदेवताची प्राणप्रतिष्ठा करणे, यज्ञ, मोठी पूजा करणे, श्राद्ध करणे, विहीर, बोअरवेल, जलाशय खणू नयेत हे कामं करायची नाहीत. आणि या महिन्यात खास करून एखादा माणूस आजारी असेल तर आजारापासून मुक्तीसाठी केले जाणारे अनुष्ठान, कर्जाची परतफेड, शस्त्रक्रिया, अपत्य जन्माशी निगडीत कामे, सूर्यपूजा इत्यादी गर्भसंस्कार केले जाऊ शकतात. आणि या महिन्यात प्रवास करणं, भागीदारीचे कामे करणं, हक्क मागणे, बी पेरणे, झाड लावणे, देणगी देणे, लोककल्याणकारी कामं, सेवाकार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दोष नसतो. या महिन्यात उपवास, देणगी देणं, जप केल्याने निश्चितच फल प्राप्त होते. तर या महिन्यात हे कामं करायचे नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.